नमस्कार शेतकरी मित्रांनो. लाडकी बहीण योजनेचा हप्ता सप्टेंबर आणि ऑक्टोबर बरेच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. का जमा झाला नाही असे बरेच प्रश्न पडले असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. मागच्या वेळी जी लाडकी बहिणीचा हप्ता आला होता तेव्हा ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक केलं गेलं होतं. ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक का केलं गेलं होतं याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे, त्या महिलेचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाखाच्या वरही आहे. दुसरं कारण आहे की त्या महिलांच्या कुटुंबातील कोणीतरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहे. आणि कारण तिसरं आहे की एकाच कुटुंबातील 2 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी ई-के-वाय-सी हे अनिवार्य केलं होतं. तर बरेच महिला ई-के-वाय-सी पासून वंचित राहिल्या. का तर ई-के-वाय-सीची पोर्टल ही बंद केली गेली होती. जितका वेळ आपल्याला दिला होता त्या अगोदरच ई-के-वाय-सीची पोर्टल ही बंद केली गेली होती. आता बंद का केली गेली होती? तर तुम्हाला तर माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी खूप प्रमाणात झाली होती आणि शेतकऱ्याचा खूप मोठं नुकसान झाल्यामुळे तर ते तातडीनं त्यांना मदत करायची होती. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी हे त्यांच्यापासून दूर करायचं होतं. त्यामुळे ई-के-वाय-सीची पोर्टल ही बंद केली गेली होती. तर आता ई-के-वाय-सी चालू झालेली आहे. बरेच महिला ई-के-वाय-सी करत आहेत, पण ई-के-वाय-सी होत नाही. बरेच जणांचं ई-के-वाय-सीची पोर्टल ओपन होत नाही. ओपन झाली तर OTP येत नाही. तर हे का? तर बरेच महिला एकसाथ ई-के-वाय-सी करत आहेत. कारण की अगदी दिवाळी तोंडावर आहे, सगळ्यांना ह्या हप्त्याची गरज आहे. तर बरेच जण एकसाथ करत असल्यामुळे ते OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तर यात घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण की आताच आलेल्या माहितीनुसार मंत्री आदिती तटकरे यांनी आताच माहिती दिल्यानुसार तर ई-के-वाय-सी ही महिलांना बंधनकारक करू नका. आणि जे काही आहे आता ई-के-वाय-सी जे आहे ते बंधनकारक नाही. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर उरलेल्या जे लाडक्या बहीण योजना आहे त्यांना लवकरच येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सुरुवात होणार आहे. धन्यवाद.